नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छान मजेशीर अशी पोस्ट आली आहे. अमृता खंडेराव यांनी लिहिलेली आहे आणि त्याचं शीर्षक आहे भॉक. तर सुरू करते. माझ्या अंगात किती किडे आहेत हे मला सर्वांना माहीत झालं आहे. मधून एखादा किडा बाहेर काढल्याशिवाय मला चैन पडत नाही. तर त्या दिवशी स्वयंपाक वगैरे करून मी निवांत बसले होते. काय किडे करावेत म्हणून इकडे तिकडे शोधत होते. एक आठवडा गेला तरी किडे केले नाहीत म्हणून फार अस्वस्थ वाटत होतं. तेवढ्यात गल्लीच्या कोपऱ्यावर नवऱ्याची गाडी वाजली आणि अचानक किडा वळवळला. नवऱ्याची गाडी कोपऱ्यापासून घरापर्यंत यायला साधारणपणे 3 ते 4 मिनटं लागतात. नंतर गाडी दाराशी येते. मग नवरा खाली उतरून गेट उघडतो. गाडी आत लावून गेट बंद करतो. त्याला जिना चढून वर येईपर्यंत 6 मिनटे लागतात. तोपर्यंत खूप काही करण्यासारखं होतं. किडा सापडल्यानंतर पहिल्यांदा मी स्वयंपाकघरात निळूघरात डोकावले. सासूबाई स्वस्त चित्तानं टी व्ही पाहत होते. मी माठातलं थंडगार पाणी प्यायले आणि मन प्रसन्न झालं. एवढं सगळं होईपर्यंत 4 मिनटं होऊन गेली होती. नवरोबा गाडी जाग्यावर लावून गेट बंद करून जिन्याकडे वळले होते. मग मी पळतच माझ्या खोलीत आले आणि दाराच्या मागे लपले. आता 2 मिनटात नवरावरती येऊन शूज काढणार आणि आत येणार. त्याने दार उघडलं की लगेच जोरदार भाह करायचं असं मी ठरवलं. भाह करण्यासाठी मी दारामागे लपून हळूहळू श्वास घेऊ लागले. नेमकी मी दारामागे लपले ना की हा बुवा पटकन येत नाही असा पूर्वापार अनुभव आहे. मी श्वास रोखून उभी होते. तेवढ्यात दाराशी पाय वाजले. दार उघडून नवरा आत आला. म्हणजे नवरा आत आला आहे असं मला वाटलं. मी डोळे बंद केले आणि जोरदार बॉक केलं आणि अनपेक्षितपणे एका मोठ्या बाईच्या मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. मी दचकून डोळे उघडले. तोंडाचा आणि डोळ्यांचा मोठा करून सासूबाईच ओरडत होत्या. त्यांचे भूतासारखे तोंड पाहून मी पण आणखीनच दचकून ओरडले. मी ओरडले म्हणून त्या परत एकदा ओरडल्या. जिन्याच्या अर्ध्या पायऱ्या चढून वर आलेला नवरा आमचा आरडाओरडा ऐकून बूट न काढता तसाच धावत पळत आत आला. त्याला पाहिल्यानंतर परत एकदा आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहून मोठ्याने ओरडून घेतलं. सासूबाई भीतीने गोठल्या होत्या. त्या स्टॅच्यू खेळातल्या स्टॅच्यूप्रमाणे जागीच आ करून उभ्या होत्या. नवरा म्हणाला, काय झालं? काही नाही, मी घाईघाईने म्हणले. काही नाही, काही नाही काय म्हणते? भाऊ हे पाणी प्यासाठी अंदर येऊ राहिले तर हे बहीण दार उघडल्याबरोबरच भूतनीवानी आरडली माय. मग आता काळीजच रपकलं माय. नवऱ्याने माझ्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. घरात एक पाय दारात एक पाय, तोच असा युद्धाचा प्रसंग त्याच्यासमोर उभा ठाकला होता. त्याची अवस्था रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग अशी झालेली स्पष्ट दिसत होती. नवऱ्याची अवस्था पाहून मला खूप हसू आलं. काय झालं होतं? त्यांनी मला परत विचारलं. त्याच्या 3 शब्दातला दरारा ऐकून आता खोटं बोलून फायदा नाही हे मला कळलं. काहीतरी कुटाणा केल्यामुळे घटना घडली आहे याचा सुगावा लागल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. काही नाही, तुमची गाडी वाजली तेव्हा तुम्हाला भॉक करायसाठी म्हणून मी दारामागे लपले होते. तर तुमच्याऐवजी यात आल्या आणि मी जोरात भॉक केलं. पकडल्या गेलेल्या लहान लेकराप्रमाणे मी निरागसपणे सत्यकथन केलं. लायनी पोरी आहे ग, पण तू आता नवऱ्यानं भॉक करायले. 2 वर्षात सून येईल बा तुले. तिले बी अशीच भॉक करशील काय तू? अत्यंत संतापलेल्या आवाजात सासूबाई करदावल्या. हो, मी सुनेला पण भॉक करीन. आम्ही दोघी भॉक भॉक खेळू. लय पागलची हाय बाई नाही. भाऊ इथली घाबरले बापा मी. कायले काहीच
आता तू आला नसता तर भेतच होते बापा मी. तू आला नसता तर कशाला? ते आले तरी तुम्ही भिल्यास की? तुम्ही काय भ्यायचं सोडलं का? तू आरडलीस तशी भूताई भूताईवानी. काय बापा, वायरी हाय का भूतनी हाय माय हे? हे सगळं ऐकल्यानंतर नवरा परत शूज काढण्यासाठी जिन्याकडे गेला. सासू काही क्षण अत्यंत रागाने माझ्याकडे पाहत उभी राहिली आणि नंतर पाणी प्यायला निघून गेली. आता तरी गपचूप बसावं की नाही मी? तर मी परत दारामागे लपले. नवरा शूज काढून आला. मी परत एकदा जोराने भॉप केलं आणि तो अजिबात दचकला नाही. पण हट यार, तापलेल्या दुपारी काहीतरी धमाल करावं म्हटलं तर ही सासू अशी आडवी येते. नवरा अजिबातच दचकला नाही. सरळ माझ्या तोंडावरून चालत हातपाय धुवायला निघून गेला. आता भॉक करून झालं असलं तर जेवायला वाढ मला लवकर, भूक लागली आहे मला. नवरा हातपाय धुवून आला आणि थंड चेहऱ्याने म्हणाला. मी चुपचाप ताट वाढायला घेतलं. हट यार, भॉकमधली सगळी मजाच निघून गेली. कसली सासू आहे देवा, साधा नवऱ्याला भॉकसुद्धा करू देत नाही, लगेच मध्ये येते. पण मी भॉक केल्यानंतर सासूबाईंचा जो काही स्टॅच्यू झाला होता ना, माशाल्लाह, आजच्या पुरती तेवढी कमाई काही कमी नाही. मंडळी, मजेशीर आहे की नाही खूप गोष्ट? अमृता खंडेरावजी, खूप खूप धन्यवाद. खूप छान, अगदी गमतीशीर गोष्ट लिहिली आहे. असं नवऱ्याला भॉक करणं आजकालच्या पिढीतल्या मुली करतील म्हणा, त्यात काय नवल. पण खूप छान वाटलं ऐकायला, मजा आली. आणि माझी खात्री आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण हे खूप आवडलं असेल. धन्यवाद. पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.